राम नारायण राम. आजकाल सर्वत्र परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालल्या आहेत. लोकांना समजत नाही की त्यांच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य. माणसाचा धर्म त्याच्या मनात, हृदयात असतो. माणसाने त्याचे पालन केले पाहिजे. जेव्हा माणूस जेवण केल्यानंतर झोपायला जातो तेव्हा त्याने आपल्या पलंगावर बसून ध्यान करायला हवे. कारण ध्यानसुद्धा एक प्रकारची पूजा आहे. तुम्ही स्वतः अल्लाहचे भक्त आहात. तुम्ही स्वतः देव आहात. स्वतःला आठवा आणि स्वतःला विचारा, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठे जायचे आहे, मृत्यूनंतर काय घेऊन जाणार आहात. ध्यान करा. हे तुम्हाला प्रकाशमान करेल, ज्ञानी बनवेल, ऊर्जा प्रदान करेल. पृथ्वी आहे, हवा आहे, पाणी आहे, आकाश आहे, हे तर होतेच आणि भविष्यातही राहणार. त्यामुळे त्यांना काही किंमत नाही. पण माणसाने बनवलेल्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे आणि ईश्वराने दिलेल्या गोष्टींना कोणतीही किंमत नाही. जे दिसत नाही त्याचा अर्थ तो अस्तित्वात नाही असे नाही. जनतेने गरीब लोकांना सुज्ञ बनवले पाहिजे. गरीब लोक किती दिवस नेते आणि मंत्री मूर्ख बनवणार? मी त्यांना सोडणार नाही. मोदींनी घाबरायची गरज नाही, कारण मी मोदींसोबत आहे. म्हणूनच मी सर्व लोकांना सांगतो की तुमच्याकडे वेळ नाही आणि देव तुम्हाला अधिक वेळ देणार नाही. मी एक पोस्ट ऑफिसचा शिपाई आहे जो सर्वांना माहिती देतो. जर तुम्ही माझे बोलणे ऐकले नाही तर पश्चात्ताप कराल. हे निसर्गाचे नियम आहेत. ऐकायचे आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. आजची तरुण पिढी राम नारायण रामशी जोडली जाते. जेव्हा हा बीज मंत्र जपला जातो तेव्हा त्यांच्या अंतःकरणात विवेक जागृत होतो. प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे की लहानपणापासूनच आपल्या मुलांना ही शिकवण द्यावी. लहानपणापासूनच राम नारायण राम नावाशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून योग्य वेळी त्यांच्यात विवेकाचा विकास सुरू होईल. खूप महत्त्वाचे आहे की आपण सर्वांनी आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकला पाहिजे. आपल्या विवेकाचे ऐकले पाहिजे. जीवनात कोणतेही कार्य करा, तुमचा विवेक तुम्हाला नेहमी योग्य दिशानिर्देश देतो. म्हणून नेहमी आपल्या विवेकाचे ऐका, आपल्या मनाचा आवाज ऐका. आज प्रत्येक माणूस सुखाच्या शोधात आहे, शांतीच्या शोधात आहे. हे मिळवण्यासाठी आपण सर्वत्र भटकतो. पण आपण हे विसरतो की हे सुख आणि शांती आपल्या आतच आहे. फक्त आपल्याला राम नारायण राम नावाशी जोडायचे आहे. मग पहा, तुमच्या जीवनात कसे सुखाची अनुभूती होते. माणसाने बनवलेला धर्म काही माणसांनी फक्त आपल्या स्वार्थासाठी निर्माण केला आहे. धर्माचे रक्षण करणारे किंवा प्रवचन करणारे यांनी मृत्यूनंतर कधीही येऊन तुम्हाला विचारले आहे का की तुम्ही कसे आहात? पृथ्वीवर सुमारे 400 धर्म अस्तित्वात आहेत, पण ते आले कुठून? धर्माविषयी प्रत्येक जण बोलतो, पण खरी धर्म म्हणजे काय? खरी धर्मग्रंथ कोणते? प्रत्येक धर्माचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. हिंदूंसाठी भगवद गीता, रामायण, मुस्लिमांसाठी कुराण शरीफ, ख्रिश्चनसाठी बायबल. आता प्रश्न हा आहे की कोणत्या धर्मग्रंथाला सत्य मानायचे? या पृथ्वीवर सर्व लोक माणूस म्हणून जन्माला आले आहेत, पण माणसांनीच अनेक धर्म निर्माण करून सर्वांना वेगळे वेगळे करून टाकले. प्रत्येक जण धर्माच्या बंधनात अडकून आपला स्वार्थ पाहतो. पण महागुरु बालक ब्रह्मचारी जी म्हणतात की सर्वात मोठा धर्म आकाश आहे, ज्यातून हे संपूर्ण विश्व उत्पन्न झाले, आणि सर्वात मोठा धर्मग्रंथ राम नारायण राम आहे. या ग्रंथाचा प्रत्येक पान म्हणजे ब्रह्मांडातील तारे आणि ग्रह. या पृथ्वीवरील जवळपास 800 कोटी लोकांचा शरीर हा राम नारायण राम धर्मग्रंथातूनच तयार झाला आहे, ज्यामध्ये पंचमहाभूत एकत्र आहेत. आजच्या काळात सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे आपण राम नारायण राम नावाशी जोडले पाहिजे, कारण राम नारायण राम हाच तुमच्या गुंतागुंतीच्या जीवनाला योग्य दिशा देतो. जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण रामशी जोडली जाते तेव्हा तिला जीवनाचा नवा दृष्टिकोन मिळतो, आणि हाच नवीन दृष्टिकोन तिला नवीन ऊर्जा देतो आणि जीवन यशस्वी बनवतो.